आज 22 जानेवारी. आपण आजचं करंट अफेअर स्टार्ट करूया. पहिला आहे न्यूज. रमण इन्स्टिट्यूटचे जे प्राध्यापक आहेत, रमण रिसर्च इन्स्टिट्यूटचे प्राध्यापक प्रोफेसर उर्वशी सिन्हा यांची गेट केम्ब्रिज इम्पॅक्ट प्राइज 2025 साठी निवड झालेली आहे. ठीक आहे. तर आता हे उर्वशी सिन्हा कोण आहेत? तर रमण रिसर्च इन्स्टिट्यूट जे आहे त्याच्यामध्ये ते लाईट अँड मॅटर फिजिक्स थीम मधील प्राध्यापक आहेत. आणि नॅशनल क्वांटम मिशन जे आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं, त्यामध्ये ते महत्वाची भूमिका बजावत आहेत. आता गेट्स अँड केम्ब्रिज हे कॉलेज आहे. गेट्स मिलिंडा गेट्स जे फाउंडेशन आहे त्यामधलं ते गेट्स आहे. यांच्या संयुक्त विद्यमानाने हे प्राइज देण्यात येतं. म्हणजे हे प्राइज कसं दिलं जातं तर गेट्स आणि केम्ब्रिज हे दोन्हींचं मिळून जे एक आपण म्हणू की एक कोलॅबरेशन आहे, ते दरवर्षी स्कॉलरशिप प्रोव्हाइड करतात वेगवेगळ्या क्षेत्रातल्या व्यक्तींना. आणि ते स्कॉलरशिप त्यांनी जी प्रोव्हाइड केलेली आहे त्यातनं जे व्यक्ती शिकलेले आहेत त्यांनी जर भविष्यात काही चांगलं काम केलं तर त्या व्यक्तींना या प्राइजनं गौरवण्यात येतं. सो हे महत्वाचं आहे. यामध्ये अर्थव्यवस्था, समाज, संस्कृती, पर्यावरण, सार्वजनिक धोरण, आरोग्य आणि जीवनाची गुणवत्ता अशा विविध क्षेत्रांमध्ये प्राइज दिलं जातं. लक्षात ठेवा, यामध्ये क्रायटेरिया हा आहे की तो व्यक्ती रमण गेट्स आणि केम्ब्रिज यांचं जे कोलॅबरेशन आहे, ते जे स्कॉलरशिप देतात ते स्कॉलरशिप ज्यांना मिळालेली आहे त्याच विद्यार्थ्यांना किंवा त्याच व्यक्तींना, त्याच रिसर्च स्कॉलरना ते प्राइज मिळतं. ते आम्ही ह्या getskembridge.org वरती गेलो होतो आणि तिथे आम्ही हे पाहिलं FAQ. तर तिथे आम्हाला समजलं की की ज्यांना स्कॉलरशिप मिळालेली आहे तेच याला इलिजिबल आहेत. पुढचा आहे पंगसो पास फेस्टिवल. हा अरुणाचल प्रदेशमध्ये ह्याला आयोजित होतो. 2007 सालापासून हा आयोजित केला जातोय. पंगसो पास अरुणाचल प्रदेश आणि म्यानमार यांच्या बाउंड्रीवरती आहे. हे जे गाव आहे पंगसो, हे म्यानमारच्या साईडला पडतं, आपल्या बाउंड्रीपासून 2 किलोमीटर अंतरावरती. आणि इथे हे दरवर्षी हा साजरा केला जातो. दुसरं महायुद्धामध्ये जो रोल प्ले केलेला आहे, तसंच त्या भागातील जी संस्कृती आहे त्याचं महत्व या फेस्टिवलमध्ये दाखवण्यात येतं. आता आपण पाहणार आहोत ते म्हणजे हा आहे कुठे. तर हा आहे पंगसो पास. हे नागालँड आहे, हे आसाम आहे, आणि हा जो आहे हा इथपर्यंत आहे अरुणाचल प्रदेश. सो हा आहे टोटल. आता आपण हे 7 सिस्टर जे आपले नॉर्थ ईस्ट मधले स्टेट्स आहेत ते आपण बघूयात, कारण हे आपल्याला प्रश्न विचारू शकतात. हा जो मधला जो पार्ट आहे सगळ्यात, हा डॉटेड दिसतोय, हा सगळा हा आसाम आहे. हा वरचा जो आहे अरुणाचल प्रदेश आहे. ही बॉर्डर आहे इंडियाची, लक्षात घ्या. हे डॉटेड आहे ते आतल्या राज्यांच्या बॉर्डर आहेत. ही जी आहे ही इंडियाची बॉर्डर आहे. हा आसाम आहे. आसाम बघा इथपर्यंत, हा अरुणाचल प्रदेश इथपर्यंत आहे बघा. इथून नागालँड आहे आणि हा पांगसो पास इथे येतो. सो अरुणाचल प्रदेशच्या एरियामध्ये आहे, अरुणाचल प्रदेश आणि म्यानमारच्या. इथे नागालँड आहे, मणिपूर आहे, मिझोरम आहे, इथे त्रिपुरा येतो. त्रिपुराची बाउंड्री आहे बघा इथे बांगलादेशला. इथे हा आसामचा पार्ट आहे आणि हा मेघालय आहे. सो तुम्हाला जर लक्षात आलं तर, जर आपलं हे म्यानमार आहे त्याला जर बाउंड्री कोणाची आहे तर अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर आणि मिझोरम यांची बाउंड्री लागते. ठीक आहे, हे लक्षात असू द्या, हे इम्पॉर्टंट आहे. बॉर्डर स्टेट्स आहेत. आपण जे मध्यंतरी मणिपूरचा वाद झाला होता, बरंच गोंधळ माजला होता, किंवा बरेच वेळा मणिपूर हे सध्या चर्चेमध्ये आहे, ते इथे येतं. एक्झॅक्टली हा बॉर्डर स्टेट आहे म्यानमार बरोबर. पुढची न्यूज पाहूया. ज्ञानेंद्र प्रताप सिंह यांची CRPF महासंचालक म्हणून नियुक्ती. सो CRPF काय आहे? सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स, म्हणजेच केंद्रीय राखीव पोलीस दल. या केंद्रीय राखीव पोलीस दलाची स्थापना 1939 27 जुलै 1939 रोजी झाली होती. त्यावेळेस त्याचं जे नाव होतं ते क्राऊन रिप्रेझेंटेटिव्हचे पोलीस असं होतं.
क्राऊन रिप्रेझेंटेटिव्ह पोलीस. 28 डिसेंबर 1949 मध्ये या नवीन नामकरण करण्यात आलं की सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स म्हणून करण्यात आलं याचं नामकरण. याचं बोधवाक्य जे आहे ते सेवा आणि निष्ठा आहे. सो ह्यामध्ये आपल्याला हे पर्सन्स नियुक्तीमध्ये इम्पॉर्टंट आहे. पुढचा आहे INS मुंबई बहुराष्ट्रीय सराव ला पेरोसच्या 4थ्या आवृत्तीत सहभागी होत आहे. INS मुंबई ही आपली जी युद्ध नौका आहे ती ला पेरोस म्हणून एक युद्ध सराव होतो, या युद्ध सरावामध्ये सामील होण्यासाठी गेलेली आहे. आता हा युद्ध सराव सध्या कुठे चालू आहे तर तो स्टेट ऑफ मलाक्का इथे चालू आहे. म्हणजे मलेशिया आणि इंडोनेशिया जे सुमात्रा आहे त्याच्या मध्यभागी स्टेट ऑफ मलाक्का येते, तिथे हा सराव चालू आहे. हा सराव फ्रेंच नौदल जे आहे, फ्रेंच नौसेना आहे, ते दरवेळेस द्विवार्षिक म्हणजे दर 2 वर्षानंतर कॅरी आउट करत असतात. तर हा आहे तो द्विवार्षिक सराव आहे आणि फ्रेंच नौदलामार्फत आयोजित करण्यात येतो. आता भारताचं जे पॉलिसी आहे सागर म्हणजे काय, सिक्युरिटी अँड ग्रोथ फॉर ऑल इन द रिजन, म्हणजे सर्व रिजन मधल्या सर्वांसाठी सिक्युरिटी आणि ग्रोथ हे भारतीय नौदलाचं एक ध्येय आहे. आणि त्याच्याशी या ला पेरोसचं पण ध्येय एकत्रित येते. सुरक्षित इंडो पॅसिफिक क्षेत्रासाठी सागरी सहकार्य आणि सहयोग वाढवण्यासाठी हा जो सराव आहे तो दर 2 वर्षांतर कॅरी आउट केला जातो. आता याच्यामध्ये लक्षात घ्या कोणकोणते देश सहभागी झालेले आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलिया, कॅनडा, फ्रान्स, भारत, इंडोनेशिया, मलेशिया, सिंगापूर, युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट्स असे टोटल 9 देश झालेले आहेत. आता इथे लक्षात घेण्याची गोष्ट काय आहे तर भारत हा 2021 पासून सामील होतोय. 21, 23 आणि आताचा 25, 16 जानेवारी ते 24 जानेवारी हा कालखंडामध्ये तो स्टेट ऑफ मलाक्कामध्ये कॅरी आउट केला जातोय. आता यामध्ये तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही जर याचं लोकेशन्स मॅपवरती जे लोकेशन मॅप केले तर तुम्हाला दिसेल की ऍक्च्युली हे चायनाचा जो इन्फ्लुएन्स आहे रिजन मधला तो कंट्रोल करण्यासाठी अशा प्रकारचा हा युद्ध सराव केला जातो. कारण याचे जे देश आहेत ते तुम्ही पहा, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, फ्रान्स, सिंगापूर, युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट्स, आणि हे 2 घेतलेले आहेत इंडोनेशिया आणि मलेशिया, कारण स्टेट ऑफ मलाक्कावरती त्यांचं कंट्रोल आहे, त्या दोघांच्या मधून हा जातो. आणि जगातला बहुतांशी जो चायनाकडे जाणारा आंतरराष्ट्रीय व्यापार आहे तो स्टेट ऑफ मलाक्का थ्रू जातो. त्याच्यावरती ऍक्च्युली इंडोनेशियाचं कंट्रोल आहे, त्यामुळे पण त्यांना त्यामध्ये सामील करून घेण्यात आलेले आहे. पुढची न्यूज आहे दिनेश टी वाघमारे यांची महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती. सो हे महत्वाची नियुक्ती आहे, यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. महत्वाच्या नियुक्त्यामध्ये आहे महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग. आता राज्य निवडणूक आयोग हा काय आहे तर हा एक घटनात्मक प्राधिकरण आहे. आणि राज्य निवडणूक जे आयोग आहे ते फक्त आणि फक्त पंचायत राज संस्था जे आहेत, पंचायत राज संस्था आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्था यांच्याच इलेक्शन कॅरी आउट करतं. लोकसभा, राज्यसभा किंवा सर्व राज्यांच्या विधानसभा यांचे जे इलेक्शन आहे, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांचे सर्वांचे जे इलेक्शन आहे ते नॅशनल जे इलेक्शन कमिशन आहे आपलं ते कॅरी आउट करत असतं, निवडणूक आयोग कॅरी आउट करत असतो. आर्टिकल 324 नुसार निवडणूक आयोगाची स्थापना होते, त्या अंतर्गत केलं जातं. पहिलं जे आपलं संविधान होतं त्याच्यामध्ये राज्य निवडणूक आयोगाची कोणत्याही प्रकारची तरतूद नव्हती. ही तरतूद 1992 साली जेव्हा 73 आणि 74वी घटना दुरुस्ती झाली पंचायत राजसाठी, त्याच्यामध्ये कलम 243 के आणि कलम 243 ZA या दोघांचा समावेश करण्यात आला आणि या कलमांनुसार राज्य निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली. तेव्हापासून आतापर्यंत आपल्या इथे भारतामध्ये राज्य निवडणूक आयोगाची स्थापना होते. आता राज्य निवडणूक आयोग जो असतो, जो प्रमुख आहे राज्य निवडणूक आयोगाचा, त्याची नियुक्ती जो आहे तो राज्यपाल नियुक्ती करतो आणि त्याला उच्च न्यायालयाचे न्यायाधीश या नात्याने आणि तत्सम कारणाशिवाय त्याच्या पदावरून हटवता येत नाही. म्हणजे लक्षात घ्या, उच्च न्यायालयाचा न्यायाधीश आहे, त्याला ज्या प्रकारे काढता येतं त्याच प्रकारे यांना पण काढता येतं राज्य निवडणूक आयोगाला. लक्षात घ्या, न्यायाधीश लिहिलेलं इथे, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश. ठीक आहे, पुढे
एनजीडीने एनटीटी लॉकर लॉन्च केले. एनजीडी काय आहे? नॅशनल ई गव्हर्नन्स डिव्हिजन जे आहे त्यांनी एनटीटी लॉकर लॉन्च केलेले आहे. आता हे एनटीटी लॉकर काय आहे? व्यवसाय दस्तऐवजांचे व्यवस्थापन आणि पडताळणी सुलभ करण्यासाठी डिझाईन केलेले डिजिटल प्लॅटफॉर्म हे आहे एनटीटी लॉकर. तुम्हाला डिजी लॉकर आठवत असेल, डिजी लॉकर जे लॉन्च केलं होतं त्यामध्ये काय की सर्वजण आपले डॉक्युमेंट्स आहेत ते स्टोअर करू शकतात, म्हणजे एक प्रकारे ई वॉलेट आहे. तसंच हे एनटीटी लॉकर जे आहे ते व्यावसायिकांसाठी आहे, जे बिझनेसेस आहेत त्यांच्यासाठी त्यांनी याची सुविधा दिलेली आहे. ऍक्च्युली मिनिमम गव्हर्नमेंट आणि मॅक्झिमम गव्हर्नन्स हे जे गव्हर्नमेंटचं तत्व आहे त्या अंतर्गत हे डिजी लॉकर आणि आता एनटीटी लॉकरची सुविधा आलेली आहे. हे पेपरलेस करण्यासाठी आहे. पेपरलेस जे आहे गव्हर्नमेंटचं ध्येय आहे की पेपरलेस झालं पाहिजे सर्व काही, त्याच्या अंतर्गत हे एनटीटी लॉकरची कल्पना आहे. आता मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी जे आहे त्याच्या अंतर्गत हा विभाग येतो. नॅशनल ई गव्हर्नन्स डिव्हिजन NEGD हा मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटीच्या अंतर्गत येतो. आता याचा उद्देश काय होता? डिजिटल प्रशासन वाढवणे आणि भारतात व्यवसाय करणे सुलभ करणे. म्हणजे व्यवसाय करणे सुलभ करणे म्हणजे काय की इज ऑफ डुईंग बिझनेस हा वाढावा. जे व्यावसायिक वगैरे आहेत त्यांना सर्व फिजिकल डॉक्युमेंट ठेवण्याची गरज नाही. आता त्यांनी एनटीटी लॉकरचा वापर केला तर त्यांचे सगळे डॉक्युमेंट त्या ठिकाणावर त्यांना ऍक्सेस करता येतात. जसं आपले ते आता आधार केलेले, आधारमुळे काय आता तुम्हाला कुठेही गेलं काही ओपन करायचं असेल तर तुम्ही ऍक्सेस करणार आधार आणि ते अटॅच केलं आधार नंबर की तुमचं सगळं काम सोपं होणार. पहिला असं नव्हतं. सो इज ऑफ डुईंग जो बिझनेस आहे तो अजून चांगला करण्यासाठी म्हणून एनईजीडीने हे एनटीटी लॉकर लॉन्च केलेलं आहे. पुढे आंतरराष्ट्रीय स्थलांतरित कामगार अहवालाची 4थी आवृत्ती. सो हा एक आंतरराष्ट्रीय स्थलांतरित कामगार म्हणजे मायग्रेशन जे करतात कामगार आणि त्या अंतर्गत एक अहवाल कोण करतं? हे आंतरराष्ट्रीय लेबर ऑर्गनायझेशन म्हणजे आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेद्वारे हा आंतरराष्ट्रीय स्थलांतरित कामगारांचा जो अहवाल आहे तो दरवर्षी जारी केला जातो. आता याच्यामध्ये काय आहे? 2022 मध्ये जे इंटरनॅशनल मायग्रंट्स होते हे जागतिक श्रमशक्तीच्या 4.7% आहेत. लक्षात घ्या, जगात जेवढे सगळे वर्कफोर्स आहे, ग्लोबल वर्कफोर्स आहे त्याच्या 4.7% हे मायग्रेशन केलेले जे इंटरनॅशनल मायग्रंट्स आहेत त्यांचा वाटा आहे. आणि एकूण जर संख्या बघितली तुम्ही आता तर ती आहे 16.7 कोटी एवढे इंटरनॅशनल मायग्रेशन केलेले वर्कर्स आहेत. तर खूप मोठा आकडा आहे. 16 करोड हा खूप मोठा आकडा होतो. महाराष्ट्राच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आकडा आहे. जागतिक श्रम बाजार आणि आर्थिक वाढ, जागतिक श्रम बाजार आणि आर्थिक वाढ यामध्ये आंतरराष्ट्रीय स्थलांतरांची भूमिका महत्वाची असते. बरोबर आहे. आता भारतामध्ये जे भारतातून जे लोक बाहेर जातात, आता मिडल ईस्ट मध्ये वगैरे ऑइल रिफायनरीज वगैरे आहे तिथे बरेच भारतातले लोक काम करतात. तसंच केरळची इकॉनॉमी तर पूर्णपणे मायग्रेशन केलेल्या लोकांनी जे पैसे पाठवले आहेत त्याला रिमिटन्स म्हणतात. त्या रिमिटन्स वरती केरळची इकॉनॉमी चाललेली आहे. बऱ्यापैकी केरळच्या इकॉनॉमी त्याचा वाटा आहे. सो हे जे स्थलांतरित जे केलेले आहे दुसऱ्या देशांमध्ये ते तिथं गेल्यानंतर तिथून काय करतात? आपल्या घरी पैसे पाठवतात. जसं आपल्या इथे उत्तर प्रदेश वगैरेचे बिहारचे लोक जे महाराष्ट्रात आले ते इथून कसे पैसे माघारी पाठवतात त्याच प्रकारे इथून जर अमेरिकेत गेला, इंग्लंडमध्ये गेला किंवा मिडल ईस्टमध्ये गेला ते तिथे गेलेले लोक पैसे माघारी पाठवतात. त्याला काय म्हणतात? रिमिटन्स म्हणतात. तर ते रिमिटन्समुळे काय होतं की आर्थिक वाढ होते. कुठे? ज्या देशात पैसा पाठवलेला आहे त्या देशामध्ये आर्थिक वाढ होते. सो त्यांचा एक महत्वाचा रोल आहे जे इंटरनॅशनल मायग्रंट वर्कर्स आहेत त्यांचा. आता भारताची आर्थिक वाढ याविषयी वर्ल्ड बँकचा जागतिक बँकेचा जो ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट्स म्हणून जो अहवाल आहे त्यांनी सांगितलं की 2026 आणि 2027 यामध्ये भारताची जो जीडीपी असेल त्याची वाढ 6.7% होईल. तर आपलं हे महत्वाचे मित्रांनो, जागतिक बँकेचा जो ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट्स हे लक्षात ठेवा की कोणता अहवाल जागतिक बँक डिक्लेअर करते दरवेळेस. हा प्रश्न पूर्वी पण विचारलेला आहे. आता सरासरी वाढ किती आहे जागतिक? तर 2.7% आहे आणि भारताची किती वर्तवली आहे? 6.7%. सो जागतिक ऍव्हरेज जी आहे, जगाची ऍव्हरेज वाढ जी आहे ग्लोबल ग्रोथची त्याच्यापेक्षा आपली वाढ ही खूप जास्त आहे, 6.7% आहे. आता इंटरनॅशनल मॉनिटरी फंड म्हणजे IMF जे आहे, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड जे आहे IMF ते दरवर्षी वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक म्हणून जारी करतं.
त्यामध्ये ते पुन्हा पूर्ण जगाच्या इकॉनॉमीचा आढावा घेतं आणि त्याबद्दल प्रेडिक्शन करतं भविष्यात जगाच्या अर्थविषयक धोरणांचा आणि भविष्यामध्ये जे काही अर्थविषयक वाढ होईल त्याच्याविषयी त्याच्यामध्ये टिप्पणी केलेली असते. तर IMF जे वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक आहे त्यांनी भारताची वाढ 2026-27 साठी 6.5% सांगितलेली आहे. सो हे लक्षात घ्या, हे अंदाज आहेत. इथे बघा वर्ल्ड बँक सांगते 6.7% आणि IMF सांगते 6.5%. असाच अहवाल पुढच्या काही दिवसामध्ये आपल्याला RBI पण देईल की भारताचं किती असेल ग्रोथ रेट. सो हे आपल्याला अंदाज केलेले आहेत. आता एक प्रश्न घेऊया आपण, कोणत्या क्रिकेट संघाने 24-25 विजय हजारे ट्रॉफी जिंकलेली आहे? कर्नाटक, तमिळनाडू, हिमाचल प्रदेश का राजस्थान? तुम्ही याचं उत्तर कमेंटमध्ये देऊ शकता. तरी पण मी आता उत्तर सांगून टाकतो, याचं उत्तर आहे कर्नाटक. ठीक आहे, थँक्यू. तर हे झाले आपले आजचे करंट अफेअर. तुम्हाला करंट अफेअर आवडले असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हा जो इनिशिएटिव्ह आहे याला सपोर्ट करा. थँक्यू.